बघा ते लहान पोरग तिथं, वा वा, नाही असू द्या असू द्या. अहो ते कोणाचंच ऐकत नाही, पण ते हां त्याच्या आईनं त्याला जर गप्प केलं तर ऐकू शकते. वा वा, हां हां, नाही अच्छा, नाही नाही, त्यांना काही घेणं देणं नाही कोण स्टेजवर आहे काय आहे. नाही नाही नाही, ओके, वा वा वा, क्या बात. नाही काय झालं, तो थोडा वेळ बसला, त्याला वाटलं शांततेत चालू आहे, पण माझा आवाज इतका लागल्यानंतर त्याला वाटलं काय आहे हे. आणि मी या लहान पोरांना जास्त घाबरतो. बाळांनो तुमचं लक्ष आहे माझ्याकडं, हाताची घडी तोंडावर बोट, वा वा, नाही ठेवलं तरी चालेल असं मला सांगायचं आहे. रिलॅक्स बसा. पण तुम्हाला काहीच घेणं देणं नसतं स्टेजवर कोण आहे काय आहे. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा तू तुझ्या घरी, आम्हाला काय घेत. एका कार्यक्रमात मी कविता चालू केली सर, एक लहान पोरगं रडायला लागलं. मी कविता थांबवली, ते रडायचं थांबलं. मी परत कविता चालू केली, ते परत रडायला लागलं. मी परत कविता थांबवली, ते रडायचं थांबलं. म्हटलं खतरनाक आयटम आहे. मी परत कविता चालू केली, ते डबल टेमलायला लागलं. मग माझी तळपायातली आग मस्तकात गेली. मी मग संयोजकाला साहेबाला म्हटलं इकडे या, त्याच्या आईला बोलवा. म्हटलं काकू तुमच्या पोराला पटकन गप करा, नाही तर मी त्याचा गळा दाबेन. त्या पोराची आई म्हणे माझ्या लेकराचं बी तेच म्हणणं आहे, तो स्टेजवर बोलतोय त्याला गप करा, नाही तर मी त्याचा गळा दाबेन. वा वा, बाळाला बाहेर नेलेला आहे का? अच्छा. उद्याच्या पण ही निरागसता असते बरं का. ज्ञानाअभावी आलेली निरागसता आणि ज्ञानाअंती आलेली निरागसता, दोन प्रकारच्या निरागसता असतात. लहान लेकरू जे असतं ना, यांच्यामध्ये जी निरागसता असते ती ज्ञानाअभावी आलेली निरागसता असते, आणि जे संत असतात त्यांच्या अंगी जी निरागसता असते ती ज्ञानाअंती आलेली निरागसता असते. साहस सुद्धा दोन प्रकारचं असतं, ज्ञानाअभावी आलेलं आणि ज्ञानाअंती आलेलं. एखादा जर लहान बाळाजवळ तुम्ही साप दिला तर ते सापाला बी पकडते, याचा अर्थ ज्ञानाअभावी आलेलं साहस आहे. आणि एक सर्पमित्र असला तर त्याच्याकडेही साहस असते, ते ज्ञानाअंती आलेलं साहस असते. त्यामुळे या जगामध्ये ज्ञानाची परंपरा फार मोठी आहे. मी असं मध्ये मध्ये बोलत जाणार आहे बरं का, कारण सगळे शिक्षक लोक बसलेले आहेत इथं. हो हो, वा, तुम्ही गेलते कुठं पण इकडे? मला फक्त येतानाच दिसले तुम्ही. तिकडनं मागं आहे का रस्ता कुठं जायला? नाही. हां ओके. मी स्टॅच्यू म्हटलेला आहे. एकदम बाहेर गेले ते, हरकत नाही. आपल्या आजच्या कार्यक्रमाला लहानपासून ज्येष्ठांपर्यंत आणि म्हाताऱ्यांपर्यंत सगळीच लोक आहेत. महिलाही तेवढ्याच आहेत, पुरुषही तेवढ्याच आहेत. इतका सुंदर हा जो रसिक वर्ग आहे का नाही, हा कार्यक्रमासाठी अत्यंत उपयुक्त असा रसिक वर्ग असतो. आणि माझ्यासमोर तो रसिक वर्ग बसलेला आहे बरं का. मला पहिल्यांदा भीती वाटलेली होती, मगाशी मी आलो ना, मला वाटलं बघ कमी लोक आहेत, पण आता सगळ्या खुर्च्या भरल्या आणि मागं लोक उभी राहिली. आणि खरंच ती उभी राहिली का हे बघायला तुम्ही माना वळवल्या, याचा अर्थ तुमचा अजूनही माझ्यावर विश्वास बसलेला नाही. माझे आतडे बाहेर पडायला आले. मी सांगतोय उभे आहेत तर आहेत, परत माना वळवून बघायची काही गरज आहे काय? इथं मी उभा आहे ना. मी राजकारणी माणूस आहे का? अहो कवी माणूस आहे मी साधा. माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे का नाही तुम्ही? राजकारणाचा माझा काहीच संबंध नाही, राजकारणातलं आपल्याला काही कळतही नाही. माझं फक्त आडनावच राऊत आहे. वा वा वा, पण ते सकाळी बोलतात, मी संध्याकाळी उभा आहे. आणि आडनाव राऊत असून सुद्धा मी पुण्या पक्षाच्या विरुद्ध काहीच बोलत नाही. कारण काय आहे की माझा कुठल्याच पक्षाला सपोर्ट नाही. मला ज्ञानच नाही ना राजकारणाबद्दल. तुम्हाला वाटत असेल कुठल्या एका पक्षाला सपोर्ट आहे का? तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं एक गोष्ट मी सांगतोय बरं का, माझं स्पष्ट मत आहे, सगळेच्या सगळे पक्ष हे बोगसच असतात. असं नाही, काही काही पक्ष चांगले असू शकतात. मला पूर्ण बोलू द्या ना, नाही ते एका कार्यक्रमाला मी बोलत होतो गळे, हो राजकीय लोकांच्या नादी लागू नका, हे सगळे राजकारणी बोगसच असतात. मी असं बोललो आणि माझ्या लक्षात आलं माझ्या मागं स्टेजवर 4-5 राजकीय लोक बसलेले आहेत.
सेकंदात वाक्य बदललं. मी म्हटलं गळे हो, राजकीय लोकांच्या नादी लागू नका, हे सगळे राजकारणी बोगसच असतात. असं नाही, काही काही राजकारणी चांगली असतात आणि त्यातले जे ठराविक सिलेक्टेड राजकारणी आहेत तेच आपल्या स्टेजवर बसलेले आहेत. त्याच्यामुळे मी ज्या ज्या वेळेस नेता राजकारण असा शब्द वापरेल त्यावेळेस आपल्या कार्यक्रमाला जे आलेले नाहीत अशा लोकांबद्दल मी बोलतोय असं आपण समजू. इथं जर काही राजकीय लोक बसलेले असतील तर ते समाज सुधारक आहेत असं आपण गृहीत धरू. मला इथनं सुखरूप घरी जायचं आहे, कारण राजकारणातले लोक म्हणजे खतरनाक. कोणतीच पार्टी नाही, हे तुम्ही सगळ्यांना माहीत असेल. आता या सगळ्या सारख्याच झालेल्या आहेत बरं का, कुणालाच काही कुणाचं पडलेलं नाही. तुम्हाला वाटत असेल माझा कोणालाच पक्षाला, कोणत्याच पक्षाला सपोर्ट नाही. बीजेपी, काँग्रेस, वंचित, मनसे, शिवसेना अलीकडची, पलीकडची, राष्ट्रवादी अलीकडची, पलीकडची. पहिले गावाची नावं होती, खुर्द, बुद्रुक, खतरनाक नेते. आपल्या भारतातला एक नेता त्याच्या अमेरिकेतल्या मित्राला भेटायला गेला, नेत्याला, आणि भेटायला गेला गेला एअरपोर्टवर 2 गाड्या त्याला घ्यायला. जसा घरी गेला 2-3 बंगले, जसा आतमध्ये गेला जेवायला 15 जेवणाचे वेगवेगळे आयटम, 10-12 नौकर चाकर. याला वाटलं बापा रे, ह्यो नेता आहे, आपण नेता आहे. हा त्याला म्हणे कसं काय हे? तो अमेरिकेचा मित्र म्हणे कम हिअर. एका खिडकीजवळ नेलं, म्हणे खिडकीतून बघ म्हणे, तो पूल दिसतोय ना म्हणे, त्या पुलाचं बांधकामाचं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे आलेलं होतं म्हणे. हा नेता बघतो भारतातला, अर्धच बांधलेला आहे म्हणे ते. मग अर्धच असणार ना म्हणे, अर्ध त्याच्यातलं सगळं इकडे लावलेलं आहे म्हणे. हा भारतातला नेता म्हणे मला कळलेला आहे आता, हा वापस आला भारतात. यानं 5 वर्षानंतर त्याला बोलावलं भारतात, ये म्हणे इकडे. एअरपोर्टवर 4 गाड्या घ्यायला, घरी गेला 4 बंगले, अंदर घुसला 50 जेवणाच्या भाज्या, 15-20 नौकर. तो चकित झाला. तो म्हणे कसं काय हे, व्हॉट इज द सिक्रेट? हा भारतातला नेता म्हणे कम हिअर. त्याला जवळ घेतलं, खिडकीतनं दाखवलं, तो पूल दिसतोय ना म्हणे, त्याचं बांधकामाचं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे आलेलं होतं. तो म्हणे तिथं पूल नाही म्हणे. कसा असणार म्हणे, 100% इकडे लावलं. त्याच्यामुळे राजकारणाचा माझा संबंध आणि राजकारण हे फार खतरनाक आहे बरं का. माझ्या आईबापानं मला लहानपणापासून शिकवलं एकच गोष्ट, किंवा कधी कुणाला फसवून, त्यामुळे मी कुठल्या राजकारणात पडलो नाही बरं का सर. कुठल्या राजकारणात हाकेसर मी पडलो नाही का. मला या विधानसभेला 17 प्रचार सभा होत्या, सगळ्या पक्षांच्या ऑफर आहेत बरं का आपल्याकडे, पक्षात या म्हणून, स्टार प्रचारक म्हणून. आपण कुठंच गेलो नाही. 17 प्रचार सभा कॅन्सल केल्या, कारण त्यांचं म्हणणं होतं कार्यक्रम झाल्यावर तुम्ही फक्त एक वाक्य म्हणा, हे आमचे मित्र आहेत, यांचं काम चांगलं आहे, यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या. म्हटलं पहिली गोष्ट तुम्ही माझे मित्र नाही, आणि तुम्ही काय दिवे लावले मला माहित नाही, मी काही ते बोलू शकत नाही. अहो म्हणे वर्ण आम्ही तुम्हाला मानधन देणार आहे, अमुक ढमुक. म्हटलं तुमच्याकडेच ठेवा. म्हणे काहीतरी बोला. म्हटलं जास्तीत जास्त एक वाक्य मी म्हणू शकतो, ते माझ्या तत्वात बसते. म्हणे काय? म्हटलं हे जर चांगले असतील तर येईल निवडून द्या, आणि हे चांगले नसतील तर येईल पाडा. परत त्यानं मला फोनच नाही केला. याचा अर्थ त्यांना त्यांच्यावर विश्वास नाही. या पृथ्वी तलावर आधी मानवाला लागलेला अत्यंत महत्वाचा शोध म्हणजे अग्नीचा शोध आहे बरं का. अन्न शिजवण्यासाठी आणि शिजवून ते खाण्यासाठी दगडाला दगड घासला की ठिणग्या पडतात, आग लागते, वनवा पेटतो, जंगलाच्या जंगल बेचिराख होतात. पण आज आपल्या समाजात या राजकारण्यांना आणि धर्मपंडितांना लागलेला अत्यंत महत्वाचा शोध म्हणजे धर्मांधतेचा शोध आहे, जातीयतेचा शोध आहे. धर्माला धर्म घासला, जातीला जात घासली की ठिणग्या पडतात, आग लागते, वनवा पेटतो, मानवता जळून खाक होते. आणि या मानवतेच्या पेटलेल्या अग्नीवर पाहिजे तशी त्याची पोळी भाजून घेण्यास तो राजकारणी मोकळा होतो. मग अलीकडे टोपी, पलीकडे टिळा, अलीकडे भगवा, पलीकडे निळा, यांच्या मध्ये दाबल्या जातो माणुसकीचा गळा. हा माणुसकीचा गळा दाबल्या जाऊ नये असं वाटत असेल तर सगळ्या शिक्षकांनी आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या काळजामध्ये तिरंगा पेरणं गरजेचं आहे. माझ्या मायबापांनी मला कधी जात शिकवली नाही, कोणता धर्म शिकवला नाही, माणसाच्या पलीकडे जगायला शिकवलं नाही. माझ्या जेवढ्या कविता व्हायरल झाल्या ना दादा, त्या सगळ्या कविता मी कधीच कुठल्या समीक्षकाला दाखवल्या नाही.
माझ्या कविता मी माझ्या आईला दाखवत असतो, तिला जर आवडल्या तर महाराष्ट्रभर रिलीज करत असतो. जेवढ्या कविता व्हायरल झाल्या माझ्या सगळ्या माझ्या आईला आवडलेल्या आहेत आणि तिनं ग्रीन सिग्नल देऊन पुढे पाठवलेल्या आहेत. आपल्यासाठी दुसरा कुठलाही समीक्षक नाहीये. आणि मंदिरातला देव मी मानत नाही, मशिदीतला अल्ला मला माहित नाही, चर्चमध्ये येशू आहे का मला माहित नाही, विहारामध्ये बुद्ध मी शोधत नाहीये. कारण माझ्यासाठी 32 कॅरेट सोन्यापेक्षा शुद्ध माझ्यावर प्रेम करणारे माझे मायबाप, याच्या पलीकडे आपला कोणता दादा देव नाही. अरे बचपन से जिस खुदा को ढूंढता रहा आखिर को मिला क्यों नहीं, ये सवाल आज तक खटक रहा है. बचपन से जिस खुदा को ढूंढता रहा आखिर वो मिला क्यों नहीं, ये सवाल आज तक खटक रहा है. एक दिन उसी मंदिर से आवाज आई, अबे माँ तो तेरी घर पर है, तू यहाँ कहाँ भटक रहा है. माँ तो तेरी घर पर है. आई वडिलाच्या पलीकडे आपला कोणता देव आहे का? आणि आई श्रेष्ठ आहे का बाप श्रेष्ठ आहे? दोघंही श्रेष्ठ आहेत. यात्रेतनं फिरलो ना आपण, यात्रेतनं फिरत असताना आई बाळाला कळेवर घेते पण बाप पोराला खांद्यावर घेतो. कारण आईला माहित असतं आपल्या पोराची उंची कमी आहे. ज्या ज्या गोष्टी आपल्या डोळ्यांना दिसल्या त्या सगळ्या गोष्टी आपल्या पोराला बघता याव्या म्हणून आई बाळाला कळेवर घेते पण बाप पोराला खांद्यावर घेतो. कारण बापाला वाटत असतं ज्या ज्या गोष्टी आपल्या डोळ्यांना सुद्धा दिसल्या नाही त्या सगळ्या गोष्टी आपल्या पोराला बघता याव्या म्हणून बाप पोराला खांद्यावर घेतो. आता परवाची घटना आहे, मला कॉलेजचा एक मित्र भेटल्या आम्ही शेक हँड केला, एकमेकाला मिठी मारली, बऱ्याच गप्पा झाल्या. अचानक मी त्याला विचारलं, म्हटलं आई कुठे आहे रे, आई कशी आहे? डोळ्यात पाणी आलं त्याच्या. आई म्हणे माझ्याकडे नसते, मी आता पुण्यात राहायला आलो म्हणे, फ्लॅट सिस्टीम आहे ना, लग्न झालं म्हणे, 2 लेकरं आहेत, जागा कमी पडते म्हणे. ॲज अ केअर टेकर म्हणून काळजी घेण्यासाठी वृद्धाश्रमात शिफ्ट केलं म्हणे मी आईला. वृद्धाश्रमात ॲज अ केअर टेकर शब्द आला बरं. आता ॲज अ केअर टेकर शिफ्ट केलं. वाढदिवसाला भेटून आलो म्हणे परवा. त्यानंही मला प्रश्न विचारला, तुझी आई तुझ्याकडेच असते ना, तुझी आई तुझ्याकडेच असते ना. माझा कंठ गैवरला, डोळे भरून आले. म्हटलं नाही बे, अजून तरी मला ईश्वराने एवढं मोठं केलं नाही. माझी आई माझ्याकडे नसते, जन्म झाल्यापासून मीच माझ्या आईकडे असतो. मायबापाच्या पलीकडे आपला कोणता देव नाही. आज हजारो किलोमीटर बसलेल्या मित्राईशी तासन तास गप्पा करायला आजच्या पोरांना वेळ आहे पण घरी बसलेल्या आई वडिलाची तब्येत विचारायला त्याला वेळ नाही. लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही आजारी असताना तुमचा मित्र गुड बाय टेक केअर काळजी घे म्हणून मेसेज टाकून झोपी जाईल पण तुमच्यासाठी दुधाचा ग्लास आणि पार्लेचा बिस्कुट पुडा घेऊन येते ना, ती फक्त तुमची आई असते रे. आणि अर्ध्या राती तुमच्या गळ्याला हात लावून नकळत बघतो ना तुमचा ताप, तो असते फक्त तुमचा बाप. ज्याले मायबाप कळले त्याले वेद कळले, ज्याले कळला बाप त्याले कळला विठोबा आणि ज्याले कळली आई त्याले कळली रखुमाई. मी मायबापावर फक्त माझ्या मायबाप नावाची कविता लिहिली. लोकांनी वृद्धाश्रमात आई वडिलांना घरी आणलं. ती कविता लिहिताना महाराष्ट्रानं व्हायरल केली, तो विषय वेगळा. पण ती कविता लिहिताना मी आकार उकार वेलांट्या अलंकार कशाचाच विचार केला नाही. कारण मला वाटतं मायबाप हा मुळात व्याकरणाचा विषय नसून तो अंतःकरणाचा विषय आहे. कवितेचं शीर्षक आहे मायबाप. तुम्ही सगळेजण जेवढे माझ्या समोर बसलेला आहात ना, एकदा तुमच्या डोळ्यासमोर जर तुमचे आई वडील आले ना, मग मला वाटेल की बा माझी कविता जिंकलेली आहे, माझ्या मायबापासाठी लिहिलेली आहे. पण त्या कवितेमध्ये तुमचे आई वडील तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाहीत. माझे वडील आज या जगामध्ये नाहीत बरं का. आज 12 महिने त्यांना जवळजवळ होत आहेत. या जगाचा निरोप घेतला त्यांनी. ब्लड कॅन्सर हा आजार त्यांना झालेला होता. माझं खूप प्रेम होतं माझ्या बापावर, आजही आहे. लोक म्हटले तुम्ही श्रावण बाळासारखी अनंत भाऊ सेवा केली मायबापाची. अबे म्हटलं हेळ, आमच्या काळजाचे आणि आमच्या चांबड्याचे जोडे करून जरी त्याला घातले त्याचे उपकार आमच्यावरचे भेटणार नाहीत. आम्ही त्यांना काय त्यांच्यावर उपकार करू. पण शेवटी आम्ही सेवा करून सुद्धा आमच्या बापानं जगाचा निरोप घेतला. पोस्टमन म्हणून नोकरी होती माझ्या वडिलांची. सेंट्रल गव्हर्नमेंटची सगळ्यात कमी पगाराची नोकरी आहे पोस्टमनची. तुम्हाला माहिती आहे ना, दिवसभर उन्हातानात पत्र वाटून संध्याकाळी घरी येणारा माझा बाप. ज्यावेळेस बापाची सेवा करत असताना माझे हात त्यांच्या फाटलेल्या टाचांवर जायचे, त्यातनं रक्त आलेलं असायचं. त्यांना होणाऱ्या वेदना मी आजपर्यंत विसरू शकलो नाही. म्हणून कदाचित माझा पाय कधी चुकीच्या मार्गाने पडला नाही आणि मला मोटिवेशनसाठी कुठल्याही मोटिवेशनल स्पीकरची गरज पडली नाही. कारण मला वाटतं की ज्याचा बाप मोटिवेट करू शकत नाही, ज्याची आई मोटिवेट करू शकत नाही, ज्याची परिस्थिती मोटिवेट करू शकत नाही, त्या व्यक्तीला जगातली कोणतीच ताकद मोटिवेट करू शकत नाही. म्हणून मायबाप नावाची एक छोटीशी मी कविता लिहिलेली आहे. कुणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते, कुणाला रंभा
उर्वशी वसुंधरा दिसते. कुणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते, कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते. नवनाटकी जगास न जाणो काय काय दिसते, मी डोळे झाकताच राबणारी माय दिसते. माया मायेचं संसारिक ज्ञान बघत गेलो, त्यानं मनाचा अहंकार पुसत गेला. कधी कधी अहंकार होते ना साहेब आपल्याला. आपण 2-2 तास व्याख्यान करतो, आपल्या कविता व्हायरल झाल्या, तुडुंब हॉल भरतो आपल्यासाठी, बॉलिवूड पर्यंत कविता गेल्या, अहंकार येतो आपल्याला. आपण घरी गेलं की माझी आई म्हणते, बाबू मुंगी होऊन साखर खा, हत्ती होऊन लाकडं फोडू नको. त्यावेळेस संसाराच्या ज्ञानात माझी आई मला PhD होल्डर वाटते. माया मायेचं संसारिक ज्ञान बघत गेलो, त्यानं मनाचा अहंकार पुसत गेला आणि सतत चालणाऱ्या बापाच्या पायाच्या भेगाईत मला यशाचा मार्ग दिसत गेला. अरे गदगदून हसताना मटकन डोळेवले करणारी माय, गदगदून हसताना मटकन डोळेवले करणारी माय, दुखाचे डोंगर पेलताना सुखाचा झरा तिनच निर्माण करावा आणि आखुड प्यान स्लीपर चप्पल घालून जग जिंकल्याचा अभिमान मा बापानच बाळगावा. अरे दुःखातून सुखाचे क्षण पाखडायले, दुःखातून सुखाचे क्षण पाखडायले आणि गवसलेल्या क्षणात अख्खं जीवन जगायले मले मा मायनं शिकवलं. दुःखातून सुखाचे क्षण पाखडायले आणि गवसलेल्या क्षणात अख्खं जीवन जगायले मले मा मायनं शिकवलं. आणि 40 रुपयाचं फाटकं बनेन घालून करोडो रुपयाची इज्जत कशी कमवाव हे मले मा बापानं शिकवलं. 40 रुपयाचं फाटकं बनेन घालून करोडो रुपयाची इज्जत कशी कमवाव हे मला मा बापानं शिकवलं. 5-50 हजार कधी मोजले नाही ज्या हातानं मा बापाच्या. मला संकटातून सावरण्याची ताकद त्या हातात आहे, मला संकटातून सावरण्याची ताकद त्या हातात आहे. आणि सारेगमप भूपाळी भैरवी कशासोबत खातात नाही माहिती आमच्या आईला, पण तिनं गायलेल्या प्रत्येक रागात मला झोपवण्याची ताकद आहे. तिनं गायलेल्या प्रत्येक रागात मला झोपवण्याची ताकद आहे. भगवद्गीतेचा आणि मामायचा कधी संबंध आला नाही, भगवद्गीतेचा आणि मामायचा कधी संबंध आला नाही. पण कर्मण्यवाधिकार असते हा श्लोक ती दररोज जगते. कर्म करा, फळाची आशा करू नका. भगवद्गीतेचा आणि मामायचा कधी संबंध आला नाही, पण कर्मण्यवाधिकार असते हा श्लोक ती दररोज जगते. आणि कोण म्हणते माणूस नशिबाच्या मागे लागते, मा बाप उठल्यापासून नशीब बदलवण्यासाठी जगते आणि बावळट नशीब दररोज त्याच्या मागे लागते. कोणी म्हणे मा बाप आमदार आहे, कोणी म्हणे मा बाप खासदार आहे, कोणी म्हणे मा बाप जहागीरदार आहे, कोणी म्हणे मा बाप आमदार आहे, कोणी म्हणे मा बाप खासदार आहे, कोणी म्हणे मा बाप जहागीरदार आहे. छाती फुटेपर्यंत हा पठ्ठ्या सांगत असतो मा बाप इमानदार आहे, मा बाप इमानदार आहे. मानलं रे, मानलं की आमचा बाप आम्हाला गरिबीनं पोसतो, मानलं की आमचा बाप आम्हाला गरिबीनं पोसतो. पण आम्हालाच माहित आहे तो त्यासाठी काय काय सोसतो. असतील लखोपती करोडपती लोक या जगात, पण हसून दाखवा आनंदात जसा मा बाप दुःखात हसतो. हसून दाखवा आनंदात जसा मा बाप दुःखात हसतो. कितीतरी सुंदर चेहरे हजारो नजारे पाहिले असतील काळवणलेल्या डोळ्यानं मामायच्या, पण घमंड आहे मले की आजही माझा चेहरा तिला जगात सगळ्यात सुंदर दिसतो. मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल, अख्खं आयुष्य मामाईनं मातीतच कालवलं. मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल, अख्खं आयुष्य मामाईनं मातीतच कालवलं. लोक म्हणते असतील बापाले की काय तो कमावलं. अरे कमावील कसा, अख्खं आयुष्य मा बापानं माणूस बनण्यातच घालवलं. शेवटी ते नामजप करायले, पूजा अर्चा करायले येळच नाही मामायले. ते नामजप करायले, पूजा अर्चा करायले येळच नाही मामायले. तरी तिच्याच मनात मला खरा ईश्वराप्रती भाव दिसतो. आणि मंदिरात जाणं सोडलं रे मी बी, कारण उन्हानं काळवणलेल्या मा बापाच्या पाठीवरच मला संध्याकाळी देव दिसतो. उन्हानं काळवणलेल्या मा बापाच्या पाठीवरच मला संध्याकाळी देव दिसतो. शेवटी याच माय बापाचं नामस्मरण करत मले मरण येऊ दे आणि दमशील देवात हा चमत्कार होऊ दे. शेवटी याच माय बापाचं नामस्मरण करत मले मरण येऊ दे आणि दमशील देवात हा चमत्कार होऊ दे. तो स्वर्ग, तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे. तो स्वर्ग, तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे. पुन्हा फक्त एकदा याच माय बापाच्या पोटी जन्म घेऊ दे. पुन्हा फक्त एकदा याच मायबापाच्या पोटी जन्म घेऊ दे. हे मायबाप एकदा जगात न गेले का नाही दादा, आपल्या सगळ्यात जास्त जगात कौतुक करणार हे जे दाम्पत्य असते का नाही, मातीआड गेलेली आई परत येत नाही ना. आज माझा बाप माझ्यासाठी मला जाणवत राहतो काय होता. माझा बाप हॉस्पिटलमध्ये आणि माझ्या गावानं माझा कार्यक्रम घेतला होता भूमिपुत्राचा सन्मान सोहळा. नागापुरे साहेब, भूमिपुत्राचा सन्मान सोहळा म्हणून एक गावातल्या लोकांना वाटलं हे पोरगं आपलं महाराष्ट्रभर नाव करतोय गावाचं, मग याचा आपण सन्मान केला पाहिजे. अख्खं गाव कार्यक्रमाला हजर. फक्त माझे वडील, माझी आई, माझी बहीण, माझा भाऊ
हक्काची लोक कार्यक्रमाला हजर राहू शकली नाही का? कारण एका हॉस्पिटलमध्ये वडील ऍडमिट, एका हॉस्पिटलमध्ये आई ऍडमिट, बाबाकडं भाऊ, इकडे आईकडं बहीण, माझ्या हक्काचं कोणी नाही. आणि मी माझ्या वडिलांसाठी लागणारे सिंगल डोनर प्लेटलेट, मेडिकलची लोक असतील ना तुमच्यात, SDP आणायसाठी अमरावतीला गेलो. 6 वाजता मी अमरावतीमध्ये, गावात कार्यक्रमाचा 6चा टायमिंग, मी 8 वाजता 7:30 वाजता पोहोचलो. डायरेक्ट स्टेजवर गेलो, माफी मागितली मी गावकऱ्यांची की बा आज मला उशीर झाला. पण खरं सांगू का गावकऱ्यांनो, तुमचे जेवढे मला फोन आले ना त्याच्यापेक्षा जास्त मला हॉस्पिटलमधून माझ्या बापाचे फोन आले. माझे वडील मला एवढंच म्हटले, गड्या अनंता, गावातले म्हणे मला 10-12 फोन आले रे, लोक वाट बघतायत म्हणे तुझी, तू काय म्हणे गावापेक्षा मोठा झाला का म्हणे बाबू, लक्षात ठेव म्हणे बाबू, किती मोठा झाला आणि किती पुढे गेला, तुला मेल्यानंतर जाळायला शेवटी गावातच आणायला लागणार आहे. बापाचे हे शब्द काळजात करून ठेवले आपण. मला बरेच जण विचारतात, अनंत भाऊ तुम्ही म्हणे ॲटिट्यूड मध्ये राहत नाही म्हणे, तुम्ही सेलिब्रिटी कवी आहे म्हणे, टॉपचे कवी आहे महाराष्ट्रातले, तुम्ही डिस्टन्स मेंटेन करून राहत जा म्हणे. म्हटलं तो ॲटिट्यूड घेऊन नेमकं जाणे कुठं आहे? 3 किलोमीटर दूर आहे म्हटलं आमची स्मशानभूमी गावाची. माचीची काळी लावली की राख होणार आहे आपली. जगायला कोणी आलेला आहे का? आलेला आहे का? मग माझ्या गावातल्या लोकांपुढे मी 8 ओळींची छोटीशी फक्त कविता सादर केली स्मशानभूमीवर. तुमच्या गावात स्मशानभूमी आहे ना सगळ्यांच्या? तुम्हाला आता कवी सांगतो काय असतो. 6 ते 8 ओळींमध्ये कवी ऐकायला तुम्ही आलेले आहे ना सगळे शिक्षक लोक आणि जाणकार लोक. स्मशानभूमी आहे ना, त्या स्मशानभूमीला आईची उपमा कोणी देते का? मी माय स्मशान नावाची कविता लिहिली. सोनू भाऊ, आईची उपमा दिली त्या स्मशानभूमीला. माझी आई ती कविता मला म्हणू देत नाही. बरं का म्हणू देत नाही? सगळ्या कविता ऐकते, ती कविता मला म्हणू देत नाही. आता तुम्हाला कळेल. कवितेचं शीर्षक काय आहे? माय स्मशान. काय आहे? काय आहे? गावाच्या वेशी लागून शांत वातावरणात भकास वाटणारी एक स्मशानभूमी आहे. रस्त्यावरून दूर तिच्या 4 वाकड्या खांबांचा आधार घेतलेला देह आणि डोक्यावर अर्धवट तुटलेल्या पत्र्यांचा पदर बघता येतो. सदान कदा एखादं मसनिवूद नाही तर हाडाच्या तुकड्याला शांतपणे निरखून बघणारं श्वान त्या भूमीची विद्रूपता आणि भकासपणा वाढवत असतं. सौंदर्यवर्धक प्राण्यांचा जणू तिथं दुष्काळ पडलाय. पण अशा या विद्रूप मातेवरही आमच्या गावकऱ्यांचा मात्र पिढ्यानपिढ्या मोह जडलाय. माया खानदानानं बी हे प्रेम मनापासून पाळलं होतं. माया आजाला आणि पंजाला तिच्याच कुशीत जाळलं होतं. माई माय म्हणते जो आला त्याले तो काळ खाणारच आहे आणि प्रत्येक जण त्या मसनीच्या कुशीत कधीतरी जाणारच आहे. माई माय म्हणते जो आला त्याले तो काळ खाणारच आहे आणि प्रत्येक जण त्या मसनीच्या कुशीत कधीतरी जाणारच आहे. एका मातेपासनं जगात आलेलं बाळ बाह्य जगात वावरतं, जीवाची तगमग करून जन्म व मृत्यू यामधला जीवन नावाचा प्रवास संपवतं आणि शांत सुखी निश्चिंत निद्रा घेण्यासाठी परत या मातेच्या कुशीत शिरतं. हा पण एक काम मात्र तिला झाक करते, एक काम मात्र तिला झाक करते. मांग पाटील कुणबी तेली माळी सगळ्यांची एकाच रंगाची राख करते. एक काम मात्र तिला झाक करते. मांग पाटील कुणबी तेली माळी सगळ्याची एकाच रंगाची राख करते. प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्याकडे ती माय आ वासून बघते. प्रत्येकावर असा एक घाबरा कटाक्ष टाकते. प्रत्येकाला कधी येतोय रे बाळा अशी आदरण हावरी हाक मारते. मी बी येता जाता तिच्याकडे बघत असतो. तिच्या विद्रूपतेत सौंदर्य चाचपडत असतो. वर्षे गेली तरी न गेले तिच्या भकासपणाचे सौंदर्य. हजारो जीव घेऊन अजूनही ती माय मला उपाशीच दिसते. माझ्याकडे बघून विषण्णशी हसते. जणू ती माझीच वाट बघते, जणू ती माझीच वाट बघते, जणू ती माझीच वाट बघते. कसा खतरनाक कवी आहे, कळलं का तुम्हाला? 1.25 तास होऊन गेला, कळलं का तुम्हाला? साधा कवी आहे का हा? डोक्यावर पडलेला कवी आहे. हसायचा विषय नाही आहे, खरंच डोक्यावर पडलेला कवी आहे हा. तुम्हाला पुणे माहीत आहे सगळेले? सासवड माहीत आहे का? सासवड, हां, त्या सासवड जवळ काळेवाडीचा घाट आहे. माझा 10 वर्षाच्या आधी तिथं ॲक्सिडेंट झालेला आहे. ॲक्सिडेंट झाल्या डायरेक्ट ICU मध्ये ॲडमिट केलं मला. कुठं? ICU. ते जनरल वार्ड अशा चिल्लर गोष्टीत आपण जात नाही, डायरेक्ट ICU. बरं, ॲक्सिडेंटसाठी कारण मोठं होतं का? रस्त्याचं बांधकाम चालू होतं, बोर्ड लागलेलं होतं वाहने वळून घ्या, वाहने वळून घ्या. मी बोर्ड बघितलं, म्हटलं शिवाजी महाराजांचा मावळा आहे मी, वळणार नाही. सरकीच घातली गाडी, बोर्डच वाकडा केला. 2 महिने बोर्ड वाकडं होतं.
महाराष्ट्रभर मी लोकांना सांगायचो माझा पराक्रम बघायचा आहे, सासवडच्या घाटात बघा, नाद कराय, बोर्डच वाकला, मी बी वाकला झालो. जाग आली तेव्हा डायरेक्ट आयशीयू, ते तोंडावर फोकस बिकस, आणि ते डॉक्टर शिवण काम करत होतं डोळ्याजवळ. मला जाग आली, डोळे उघडत नव्हते, हेल्मेट फोडून दगड आतमध्ये गेला होता. तेव्हापासून चांगल्या कविता आल्या महाराष्ट्राला मिळाल्या. जाग आल्या आल्या मला लक्षात आलं हे डोळा शिवण्याचं काम चालू आहे. पहिलाच प्रश्न मी डॉक्टरला आयसीयू मध्ये विचारला, म्हटलं डॉक्टर साहेब डोया गेला गाव? गेला नाही म्हणे, थांबा तोच वाचवायचा चाललाय. म्हटलं वाचवा साहेब, त्याला लय महत्वाचा आहे तो. म्हणे का? अहो म्हटलं बऱ्याचशा वेदना त्यानं बघितल्यात आणि समाजाच्या बऱ्याचशा वेदना त्याला बघायच्या आहेत. कवी आहे का म्हणे तुम्ही? म्हटलं हो. एक शब्द बोलू नका म्हणे आता. कवी म्हटलं की बळबळ करायची सवय असते. मी सुईच घालीन डोळ्यात. मी शांत बसलो. म्हटलं डॉक्टरच्या लागण्यात अर्थ, डॉक्टरच्या नादी लागण्यात अर्थ, त्याच्या हाती सुई आहे, काय शिविल सांगता येत. आणि कामाची वस्तू शिवली तर मग डॉक्टरच्या नादी लागण्यात अर्थ. मी शांत बसलो, पण ते डॉक्टर शांत बसलं नाही. थोड्या वेळाने ते डॉक्टर म्हणे का हो तुम्ही कवी आहे? म्हटलं हो. तुमचं डोकं फुटलं? म्हटलं हो. मग काही 4-5 कविता पडल्याने म्हणे डोक्यातून टेबलावर. आयुष्यात नादी लागाव का त्यानं? 4-5 कविता पडल्या नाही म्हणे टेबलावर. म्हटलं साहेब आपल्या कविता डोक्यातून पडूच शकत नाहीत. म्हणे का? म्हटलं आपल्या कवितांचा उगम डोक्यात होतच नाही. आपल्या कविता काळजातच जन्म घेतात, काळजातच राहतात आणि थेट समोरच्याच्या काळजातच पोहोचतात. ज्यानं मला ऍडमिट केलं होतं त्याच्याकडे यानं एकदा बघितलं. कोणाला आणलं म्हणे? किंवा म्हणे आज शिवा उद्या कळल कोणतं पोतं शिवलं. बळबळ करताय म्हणे. आयसीयू मध्ये डोक्याला 8 टाके मारले म्हणे, नाकाला 2 आहेत, डोळ्याला 3 टाके आहेत म्हणे. अरे म्हणे तुम्हाला वेदना होत नाहीत का म्हणे? 8 टाके मारले म्हणे, तुमचं मस्तक शिवलं, काही वेदना होतात का नाही? त्यावेळेस एक छोटंसं उत्तर मी आयसीयू मध्ये दिलं होतं. महाराष्ट्रभर बरेचसे कवी, कीर्तनकार, वक्ते ते उत्तर सांगत असतात. काय म्हणे डॉक्टर? 8 टाके मारले म्हणे, तुमचं मस्तक शिवलं, काही वेदना होतात का नाही? म्हटलं साहेब वेदना होत कशा नाहीत हो, या समाजाच्या प्रत्येक वेदनेची एक खिडकी कवीच्या काळजात उघडत असते आणि त्यातूनच आरपार डोकावून बघतो तो भाष्य करतो त्याच्यावर. साहेब तुम्ही 8 टाके मारून 1 मस्तक शिवलं, आम्ही 8 ओळीची कविता लिहून 100 मस्तक शिवण्याचं काम करतो. कवितेमधून तुम्हाला काळीज वाटतो मी. आपल्याला काही कंठ, तुम्ही विशारद आहे सोनू भाऊ. मला काही लोक विचारतात अनंत भाऊ तुमच्या चाली लय खतरनाक असतात. म्हटलं मी चांगल्या चालीच आहे म्हणून माझ्या चाली चांगल्या. म्हणजे मला संगीतातलं काही कळते असं नाही. संगीता नावाचं कोणीच माझ्या आयुष्यात नाही आलं. पण आतून जे निघतं, म्हणजे माझ्या जेवढ्या कविता आहेत, कधी कधी मी त्या हॉलमध्ये किंवा कार्यक्रमाला मला घेण्याची संधी मिळत नाही. म्हणजे मला फरमाईश एवढ्या येतात की माझ्या काही कविता, जसं तुम्हाला ऐकू का 2-2 ओळी चालीसाठी फक्त. तुझे माझे मरण झाले, तुझे माझे मरण झाले, कसे वातावरण झाले. तुझे माझे मरण झाले, कसे वातावरण झाले. कुठे अश्रू अडवले मी, कुठे अश्रू अडवले मी, कुठे त्याचे धरण झाले, कसे वातावरण झाले. उन्हाची सवय एवढी लागली, सहन होत नाही आता सावली. उन्हाची सवय, क्या बात आहे, काय रसिकता आहे तुमची राजो. उन्हाची सवय एवढी लागली, सहन होत नाही आता सावली. दिली ना तिला वाट गालावरी, दिली ना तिला वाट गालावरी.
व्यथा व्यथा दोन डोळ्यात सांभाळली, सहन होत नाही आता सावली, उन्हाची सवय एवढी लागली, सहन होत नाही आता सावली, मला मध्यबिंदू गवसला कुठे, मला मध्यबिंदू गवसला कुठे, तुझी तू कशी वर्तुळे आखली, सहन होत नाही आता सावली, उन्हाची सवय एवढी लागली. अरे क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे माझे डोळे भरून येत आहेत बरं का हा तुमचा प्रतिसाद. अहो साहित्य संमेलनाला सुद्धा एवढा प्रतिसाद नसतो दादा. हे गझल आहे हो. या गझलेला सुद्धा तुम्ही जितक्या टाळ्या कवितेला वाजवल्या, डोळ्यांचा प्रतिसाद दिला, इतक्या आत्मीयतेनं तुम्ही ऐकताय. म्हणजे मला असं वाटतंय की बा आता तुमच्यापुढे नवीन नवीन कविता घ्याव. इतका सुंदर रसिक वर्ग. आणि हा पिनड्रॉप सायलेन्स जो आहे ना, मी 4-5 ओळी लिहिलेल्या होत्या, ऐकू का? कोण कोण आहेत भोंग्यावाले? वा वा, तुम्ही दरवाजात का बसले? आणि तुमची पोझिशन वेगळी आहे बसायची. ती पोझिशन वेगळ्या ठिकाणी बसतात लोक. जागा नाही, यावर इकडे ताबडतोब. हा वा वा, मी असाच होतो. चुकून कविता माझ्या हाती लागलेली आहे, नाही तर मी असाच होतो. कंटाळले होते मला लोक कधी कधी काही काही. काका तुमचं वय मला आज आमच्या कार्यक्रमामध्ये ही फार मोठी गोष्ट आहे बरं का. ज्येष्ठ लोक आपल्या कार्यक्रमाला असणं हे कार्यक्रमाचं यश असतं का. उतार वयात जर्जर झालेलं शरीर कमरेतून वागतं तेव्हा आयुष्य चेहऱ्यावर सुरकुत्यांचं सुंदर नक्षीकाम करतं, डोक्यावर केसांचं पांढरं शुभ्र आभाळ निर्माण करतं, आणि या बदलणाऱ्या ऋतूंची दृष्ट लागू नये म्हणून काळवणलेल्या डोळ्यात मोतीबिंदूचा एखादा तीट लावतं. तेव्हा अस्पष्ट झालेल्या नजरेला स्पष्ट दिसत असतं सगळं, आणि त्या स्पष्ट नजरेतनं ही लोक आपल्याकडे बघत असतात. आपण लहान पोरांना सांगतो ना कसं राहिलं पाहिजे, तरुणांना सांगतो कसं राहिलं पाहिजे, आपण उतार वयात कसं जगलं पाहिजे. प्रत्येकाला उतार वय येणार आहे की नाही? इथं कुणी आहे का जो म्हणणार आहे मी म्हाताराच होणार नाही, असं कुणी आहे का? हा असेल तर बाहेर काढा त्याला. नाही, असं कोणीच नाही. प्रत्येकाला म्हातार पण येणार आहे की नाही? मग मी 4-5 ओळींमध्ये हे गुंफलं, लहान तोंडी मोठा घास घेण्याचा प्रयत्न केला. वृद्ध लोक बसलेले आहेत, तुम्ही तुमच्या पायाला हात लावून मी घेऊ का 2-4 ओळी ह्या की अंधाराच्या छाताडावर, अंधाराच्या छाताडावर ठिणग्या पेरीत जावे. अरे क्या बात है, क्या बात है, क्या बात है. काय पार्सल द्या बरं त्यांना माझ्यासोबत. अंधाराच्या छाताडावर ठिणग्या पेरीत जावे, आयुष्याच्या संध्याकाळी नभासारखे व्हावे, आयुष्याच्या संध्याकाळी दिव्यासारखे व्हावे. नव्या युगाच्या नव्या दमाच्या लाटा सोबत घ्याव्या, संघर्षाच्या पुन्हा मशाली त्यांच्या हाती द्याव्या. सगळ्यांसाठी नवी आहे बरं का हे. नव्या युगाच्या नव्या दमाच्या लाटा सोबत घ्याव्या, संघर्षाच्या पुन्हा मशाली त्यांच्या हाती द्याव्या. रस्ता संपत आला तरीही, रस्ता संपत आला तरीही पुन्हा प्रेरक व्हावे, आयुष्याच्या संध्याकाळी नभासारखे व्हावे, आयुष्याच्या संध्याकाळी दिव्यासारखे व्हावे. सुखदुःखाचे टाळे उघडण्या किल्ल्या बनवून द्याव्या. आयुष्याचा अनुभव घेतलेला आहे ना आपण.
एक म्हातारा दुसऱ्या म्हाताऱ्याची उडवतो ना, जो उडवतो तो बी हसतो, ज्याची उडवल्या जाते तो बी हसतो, बाकीचे बी हसतात. याला म्हणतात आयुष्याची मॅच्युरिटी. सुख दुःखाचे टाळे उघडण्या किल्ल्या बनवून द्याव्या, जितक्या रेषा चेहऱ्यावर तितक्या वाटा सांगाव्या. जाता जाता दुःखालाही हसणे शिकवून जावे. आयुष्याच्या संध्याकाळी नभासारखे व्हावे. आयुष्याच्या संध्याकाळी दिव्यासारखे व्हावे. डोळ्यातील वासना जळावी, ममता जन्मायावी. वृद्धापकाळ येताना सगळ्यात महत्वाची गोष्ट, एखाद्या मुलाला जन्म दिला म्हणून कुणी बाप होत नसतो. समाजात वावरणाऱ्या प्रत्येक मुलीमध्ये स्वतःची मुलगी दिसत असेल तर खऱ्या अर्थानं तो बाप असतो. डोळ्यातील वासना जळावी, गळावी, पळावी. डोळ्यातील वासना जळावी, ममता जन्मायावी. ही सृष्टी लेक दिसावी, दृष्टी इतकी निर्मळ व्हावी. उतार वय येताना बापाचे काळीज कमवावे. आयुष्याच्या संध्याकाळी नभासारखे व्हावे. आयुष्याच्या संध्याकाळी दिव्यासारखे व्हावे. देहाचे लाकूड सुकताना काळीज हिरवे रावे. शेवट, देहाचे लाकूड सुकताना काळीज हिरवे रावे. इतक्यासाठी हृदयामध्ये एक बाळ जगवावे. उम्र के साथ साथ शैतानियां कम हो गई और हमें लगा कि हम बड़े हो गए. एकांतात असताना आपण लहानच असतो का नाही. मोठं कोण होते? 15 वर्षाचं पोरग, 18 वर्षाचं पोरग, ज्याच्या काळजातनं लहान बाळ त्यानं संपवलं ते मोठं होत असते. मरेपर्यंत हिरवगार राहण्यासाठी काळजामध्ये लहान लेकरू जपून ठेवलं पाहिजे. हा अनंतरवत आज तुमच्या कार्यक्रमात आहे ना. मी ज्या वेळेस मरत असेल, जर जगलो समजा काही वर्ष, तर म्हातारपणात सुद्धा मला तुम्ही विचारा, मी असंच हसत खेळत राहणार आहे. मोठं होतो म्हणजे काय होतो? लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार, जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण. तुकोबराय सांगतात लहान राहिलं पाहिजे हो. देहाचे लाकूड सुकताना शेवट काळीज हिरवे रावे. इतक्यासाठी हृदयामध्ये एक बाळ जगवावे. माती होताना शरीराची, माती होताना शरीराची मातीतून उगवावे. आयुष्याच्या संध्याकाळी नभासारखे व्हावे. आयुष्याच्या संध्याकाळी दिव्यासारखे व्हावे. नभासारखे व्हावे, दिव्यासारखे व्हावे. माझा घड्याळ जास्त फास्ट आहे का? 120च्या स्पीडनं वेळ पुढे चाललेला आहे. आता जर मी भोंगा कविता घेतली नाही तर आजोबा मला मारतील असं नाही. तुम्ही भोंगाच ऐकायला आले का फक्त? पण का तुम्हाला फेवरेट आहे तुमची ती? चळवळीतल्या आणि अभ्यासू लोकांना सगळ्यात जास्त ती कविता आवडते साहेब. काही काही लोकांना मैत्रीपेक्षा सुद्धा ती भोंगा आवडते. आणि मला काका तुमचा अभिमान आहे की तुम्ही पुस्तकं वाचता, तुम्ही ज्ञानी माणसा. एकदा आजोबांसाठी टाळ्या वाजवावं. आपल्या या कार्यक्रमाला सावंत साहेब आहेत. कुठं बसले सावंत साहेब? ते चळवळीचे, त्यांचं मुंबईला जायचं होतं त्यांना, ते गेले. नाही नाही नाही, मी बोललोच नाही काही.
मी काही बोललेलो नाही आहे हे सांगतोय. महिला वर्ग तुम्ही असं का करता बरं? म्हणजे तुमच्या हसण्यामध्ये सुद्धा इतकी ताकद आहे की तुम्ही हॉल हसवून टाकला सगळा, म्हणून मी तुम्हाला घाबरतो. हे असं कोण हसलं खतरनाक? परत वन्स मोर, तुम्ही हसले का? एकदा हसा बरं. कोण हसलं ते? तुम्हाला तुमच्या आईची शपथ आहे, परत हसा. कोण हसलं? कोण हसलं? शपथ दिली मी आईची. कोण हसलं? हातवर करा. क्या बात आहे, जोरदार टाळ्या वाजवा एकदा. हा हा हा, थांबा एकदा हसा बरं. नाही तुम्हाला जर मी हसून दाखवलं तर बघा परत हसू तो काही मी डोक्यावर पडलेला कवी आहे. मग महिला वर्गाने तुम्हाला हसवलं, त्यामुळे महिला वर्गाला हलक्यात घेऊन चालत नाही. पुरुष मंडळी, महाराष्ट्रातल्या राजकीय लोकांनी त्यांना हलक्यात घेतलं होतं. लाडक्या बहिणींनी त्यांना दाखवून लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा, तुमच्या अकाउंटला कोणी पैसे पाठवले ते तुमचे भाऊ नाहीत. तुमचा लाडका हक्काचा भाऊ एकच, मी अनंत विठ्ठल राऊत. तुमच्या अकाउंटला कोणी पैसे पाठवले? कारण हे लोक बोलतात हो, बरेच भाषण करते, महिलांवर लय बोलतात बरं, आणि घरी जाऊन बायको संग प्रेमान 2 शब्द बोलू शकत नाही. काही लोक तर पुस्तकं लिहितात, टेन्शन मुक्त कसे राहावे, आणि मग ते पुस्तकं खपले नाही म्हणून टेन्शन मध्ये येतात. हे खतरनाक. साधू संतांनी सांगितलं झाडांवर प्रेम करा, आमची पोरं झाडाखाली प्रेम करायला लागली. पोटात घालण्याचा भाजीपाला रस्त्यावर विकल्या जातो आणि पायात घालण्याच्या चपला एसीत विकल्या जातात. ही समाजाची परिस्थिती आहे. हा विरोधाभास आहे की नाही? मी काय बोलत होतो तेच विसरलो. असं नाही, मला माहित आहे मी काय बोलत होतो. महिलांना हलक्यात घेऊ नका. फार बोलून गेले लोक, महिलांनी फार बोलले गेलं पाहिजे, पण घरातली सगळी कामं महिलांनीच केली पाहिजेत. मुलगी फार शिकली पाहिजे, पण कपडे तिनंच धुतले पाहिजेत, भांडे तिनंच घासले पाहिजे, स्वयंपाक तिनंच केला पाहिजे. कोण्या ग्रंथात लिहिलेला आहे स्वयंपाक फक्त महिलांनीच केला पाहिजे? हा वा वा, हा हा, नवरात्रोत्सव झाला आता. 9 रंगाच्या 9 साड्या. महिला वर्ग, आता तुम्हाला वाटत असेल असाच वक्ता पाहिजे होता, पण मी विनोदानं बोललो का? हे अवलय अन्याय झालाय तुमच्यावर. मी जरी पुरुषांचं प्रतिनिधित्व करत असलो तरी सुद्धा सांगतोय तुम्हाला, लय अन्याय झाला. मराठी भाषा शिकत असताना पहिल्या पानापासून तुमच्यावर अन्याय बोला. मराठी भाषा शिकलो ना आपण, पहिलंच पान, पहिलंच वाक्य, बाबांन अभ्यास कर, कमल पाणी भर. बबनला अभ्यास करायला बसवलं प्राथमिक शिक्षक, कमलला पाणी भरायला पाठवलं, रमेश पाटावर बस, कोमल त्याला वाढ. म्हणजे खैरा मांडा फक्त जेवायलाच बसलेला आहे का? फार अन्याय झालेला आहे तुमच्यावर, तुमचा हक्काचा भाऊ. अहो घरातल्या वस्तूंपासून तुमच्यावर अन्याय बोला. घरातल्या वस्तू आहेत ना, त्यांची नावं बघा. मोठमोठ्या वस्तूंना पुल्लिंगी नावं आहेत, छोट्या छोट्या वस्तूंना स्त्रीलिंगी नावं आहेत. तो म्हणजे पुल्लिंगी, ती म्हणजे स्त्रीलिंगी. तो आंबा कारण तो गोड आहे, ती कैरी कारण ती आंबट आहे. तो सागर कारण तो विशाल आहे, ती नदी कारण ती छोटी आहे. तो नाला, ती नाली. तो पर्वत, ती टेकडी. तो गाव, ती गल्ली. तो रस्ता, ती वाट. तो हंडा, ती कळशी. तो रांजण, ती घागर. तो दरवाजा, ती कुंडी. तो फळा, ती पाटी. तो खडू, ती लेखणी. तो पेन, ती रिफिल. तो केबल, तो माईक, ती केबल. तो हॉल, ती खोली. तो गॅस, ती चूल. तो टेबल, ती खुर्ची. तो हॉल, ती खोली. तो पेटारा, ती पेटी. मग हाच पती 7 जन्म भेटावा
म्हणून ती फेऱ्या मारते वळाच्या झाडाला आणि तिचा नवरा शिट्ट्या मारतो तमाशाच्या फडाला. येना जलवे. म्हणून महिला वर्ग, तुम्हाला वाटलं असेल महिलांवर बोललेच नव्हते हे. यत्र नारीश्य पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, हे सांगणारी भारतीय संस्कृती आहे. विनोदाचा विषय आहे का हा? प्रत्येक स्त्रीचं शरीर प्रत्येक महिन्याला नवनिर्मितीची तयारी करत असते. इतक्या संकटातनं स्त्री जात असते. माझ्या आईला मी विचारलं, आई स्त्री पुरुष समानतेवर तुझं काय मत आहे? माझी आई म्हटली स्त्री पुरुष समानच नाहीत. अरे मी म्हटलं स्त्री पुरुष समानतेवर गप्पा करतो मी. तसं नाही म्हणे बाळा, स्त्री तिच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे, पुरुष त्याच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. उलट काही ठिकाणी स्त्री पुरुषापेक्षा तसूबर का होईना जास्त श्रेष्ठ आहे. कारण स्त्रीला बाळ जन्माला घालण्याचा अधिकार आहे, तिला गर्भयातना आहेत आणि नरक यातना सहन करून बाळ जन्माला आल्यानंतर ते छातीला पाजताना होणारा स्वर्गीय आनंद सुद्धा पुरुषांच्या नशिबात नाही. टोकाच्या वेदना आणि टोकाचा आनंद एक स्त्री खऱ्या अर्थानं अनुभवते. मग माझ्या आईनं मला 4 ओळीची व्याख्या सांगितली. आई म्हणते माई माय म्हणते, माय म्हणते माही आई म्हणते, मनगटी जगतारी माणूस असा, वातीला पेलणारा दिवा जसा. मनगटावर जग उचलून धरण्याची ताकद असणारा माणूस, एका वातीला आधार देणारा माणूस. मनगटी जगतारी माणूस असा, वातीला पेलणारा दिवा जसा. मनगटी जगतारी माणूस असा, वातीला पेलणारा दिवा जसा. तेलाले माय संसार म्हणते, तेलाले माय संसार म्हणते, अन तेल संपेपर्यंत जळते तिले स्त्री म्हणते. आई म्हणते माई माय म्हणते, माय म्हणते माही आई म्हणते. सगळेजण आपापल्या हृदयावर हात ठेवा बरं. सगळेचं हृदय चालू आहे ना? बंद आहे का कोणाला? नाही. बंद म्हणजे माणूस. पण हे हृदय चालू कधी झाला प्रश्न पडला का तुम्हाला? आईच्या गर्भात बाळ असते, 7 महिन्याचं होते, त्याचं हृदय परिपूर्ण डेव्हलप्ड होते. ते चालू करण्याची गरज आहे. ते चालू करण्यासाठी आईच्या हृदयाच्या सायनोहेट्रिकल नोडकडनं बाळाच्या हृदयाच्या सायनोहेट्रिकल नोडला एक पल्स म्हणजे आपल्या भाषेत एक ठोका दिला जातो. त्यावेळेस ती हृदय चालू होते, परत कधी बंद पडत नाही. ज्या दिवशी ते हृदय बंद पडलं माणूस जिवंत राहत नाही. म्हणजे जरी आमचा जन्म निसर्गानं आईच्या गर्भात दिला असला तरी सुद्धा आम्हाला जगण्यासाठी लागणारा पहिला ठोका हा आईच्या गर्भातनं उधार घ्यावा लागतो. हे स्त्रीचं श्रेष्ठत्व आहे. तुमच्या गावात स्मशानभूमी आहे, अख्खा माणूस जळतो. काय जळत नाही? माणसाची हाडं, माणसाच्या अस्थी. आणि सायन्स सांगतं माणसाच्या हाडांची निर्मिती कशी होते. आईच्या गर्भात बाळ असताना आईच्या दुधापासून बाळाच्या हाडांची निर्मिती होत असते. म्हणजे ती चिता सुद्धा म्हणत असेल, अरे छोटी मोठी प्रत्येक गोष्ट जाळण्याची ताकद माझ्यात आहे, पण आईचं दूध जाळण्याची ताकद अजूनपर्यंत माझ्यात आली नाही. हे स्त्रीचं श्रेष्ठत्व आहे, हे स्त्रीचं कर्तृत्व आहे. सून झालं घरदार, खोपा राहिला पडून, अंगणातली चिमणी बघा चालली उडून. हे आईचं, हे स्त्रीचं, हे बहिणीचं, एका महिलेचं जीवन असतं. 120च्या स्पीडनं वेळ पुढे गेलेला आहे. कार्यक्रम आता शेवटाकडे आलेला आहे. तुम्ही सगळेजण बोर झालेला आहात असं नाही, पण कुठंतरी थांबणं गरजेचं असते की नाही? तुम्हाला असं वाटत असेल चालूच द्यावा आता, तसं नाही होत.